कोडवड असेल ते जर पटले, आतून कोड सांगायचे, खालून कोड पटला तर तिथून आत घेतलं जायचं, तर त्याला तिथंच मारून टाकलं. आता याला जिना वगैरे केलेला नाही. जिना जर केला तर परके क्षेत्र समजणं की इथे एक दरवाजा, मग त्यांना काय करायचे, दोरखंड किंवा शिडे टाकायचे आणि आत घेतलं जायचं. आणि कोंडाची फरज त्यांनी दुसऱ्यांदा ज्यावेळी किल्ला स्वराज्यात आणला त्यावेळी इथून आत गेले आणि इथून दोष करून सगळं किल्ला स्वराज्यात आणला. आता पन्हागडाला ज्यावेळी सिंधुदुर्गचा 4.25 महिन्याचा वेढा पडला होता, त्यांनी त्यांच्यामध्ये इंग्रज मिळाले. इंग्रजांच्याकडून त्यांनी लांब पल्ल्याचे तोफा, 3 तोफांनी 60 दारुगोळे मागवले. ते सगळे मारा केले, त्यापैकी 3च तोफा इथे लागले. हा दगड पडला, त्याच्या जरासं तिरकं बघा, तिथे एक आडवी लाईन आहे, तिथे एक लागलेले, तो दगड पडलाय त्याच्या खालच्या साईडला लागलेले आणि इथं कमाने लागले, पण हे काय पडू शकलेलं नाही. जसं आपण आता बघितलं शिसा किंवा करून बांधकाम केलं आणि रेंज कमी पडली, कमी 4-5 किलोमीटरच्या अंतरावरून मारलेलं आहे, त्यामुळे ती रेंज कमी पडली, त्यामुळे इकडपर्यंत काय पोहोचू शकले नाही. त्या साईडला मसाई देवीचं पठार दिसते.